हाय फ्रेंड्स, नाटक म्हटलं की डोळ्यासमोर येतो मोठा मखमली पडदा, मोठा स्टेज, मोठमोठाले सेट्स, मोठे कलाकार आणि त्याहून वेगळं म्हणजे ते नाटक व्यावसायिक, प्रायोगिक, पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, एकपात्री, द्विपात्री की अजून काही. एक मिनिट, तुम्हाला वाटत असेल मी काहीतरी कन्फ्युजिंग बोलतेय, राईट? पण तसं नाहीये. मी नाटकाच्या सादरीकरणाचा एक नवीन आणि वेगळा प्रकार पाहिलाय आणि तो म्हणजे नाट्यरूपदर्शन. आता हे नाट्यरूपदर्शन म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर भेटूयात नाट्यरूपदर्शन सादर करते डॉक्टर विश्वास सहस्त्रबुद्धे यांना. नमस्कार. आता आपल्यासोबत आहेत डॉक्टर विश्वास सहस्त्रबुद्धे सर. विश्वास सर नमस्कार. नमस्कार सर, नाट्यरूपदर्शन म्हणजे नेमकं काय आणि ही कल्पना आपल्याला कशी सुचली? मी आजपर्यंत समांतर धारेमध्ये जास्त काम केलेलं आहे. त्यामुळे मला अशा काही नाटकांची ओळख झाली, त्या नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली किंवा ती नाटकं दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली की जी नाटकं त्यांच्या त्यांच्या जागी अतिशय विलक्षण अशी आहेत. या नाटकांची उभारणी सुद्धा जर आजकालच्या मानाने म्हणावं लागेल की पारंपरिक पद्धतीने व्हायची. म्हणजे सुरुवातीला काही दिवस वाचनं, मग त्याच्यानंतर उभं राहून तालमींच्या दरम्यान अनेक चर्चा, कधीकधी वितंडवादसुद्धा. त्यामुळे ही नाटकं करत असताना अक्षरशः ते नाटक माझ्यामध्ये मुरलं. आणि जेव्हा मी कधी माझ्या मित्रांबरोबर गप्पा मारायचो तेव्हा प्रसंगाप्रसंगाने मी त्यांना या नाटकाबद्दल काही बाई सांगायचो. मग भले त्या नाटकाचं कथानक असेल किंवा त्या नाटकामधली विलक्षण पात्र असतील किंवा त्या नाटकाचा प्लॉट असेल, हे मी सांगायचो तेव्हा ते लोकांना खूप आवडायचं. आणि ही नाटकंसुद्धा अशी होती की जी सहसा आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांना बघायला मिळत नाहीत. म्हणजे नाव घ्यायचं झालं तर शेक्सपियरचं हॅमलेट किंवा गिरीश कार्नाडांची हयवदन, नागमंडल ही नाटकं फार थोड्या लोकांना माहिती असतात. त्यामुळे या नाटकांबद्दल मी जेव्हा काही सांगायचो तेव्हा ते लोकांना ऐकायला खूप आवडायचं. मग माझ्या मित्रांनी मला एकदा कल्पना सुचवली की अरे तू आम्हाला असं हे थोडं थोडं काहीतरी सांगतोस, त्याऐवजी तू एक आम्हाला नाटक घेऊन त्याबद्दल काही का सांगत नाहीस? आणि मग त्यातून या नाट्यरूपदर्शन या फॉर्मचा उदय झाला. मी बसून पहिल्यांदा त्या नाटकाबद्दल मला जे काही सांगायचं आहे ते लिहून काढतो. म्हणजे मग त्या संहितेचा मी जेव्हा हे प्रत्यक्ष सादर करतो तेव्हा मला थोडासा आधार राहतो. आणि मग या माध्यमातून मी त्या नाटकाची प्रेक्षकांना ओळख करून देतो. मग त्या नाटकाचं कथानक, त्यातली पात्र, त्यातला प्लॉट, त्या प्लॉटमधली गुंतागुंत, त्या लेखकाबद्दलची माहिती किंवा त्या नाटकांचे जर का आजवर वेगवेगळे प्रयोग झाले असतील तर त्या वेगवेगळ्या प्रयोगांचं वैशिष्ट्य काय, त्या नाटकांची काही वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स आहेत का? कारण ही नाटकं अशा जातीची आहेत की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त इंटरप्रिटेशन्स उद्भवतात. त्यामुळे ही सगळी माहिती लोकांना ऐकायला खूप चांगलं वाटायचं. आणि मग मी त्याचा एक असा व्यवस्थितपणे लेआउट करून एक असा कार्यक्रमच बनवला. आणि मग तो जिथे कोणी लोक मला आमंत्रित करतील तिथे जाऊन मी हा कार्यक्रम सादर करतो. सुरुवातीला मी नागमंडल या नाटकाचं नाट्यरूपदर्शन हे सादरीकरण केलं. मग त्यानंतर हॅमलेटचं केलं आणि त्यानंतर हयवदनचं केलं. माझ्या काही प्रस्तावित प्रोजेक्ट्समध्ये विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर, वसंत कानेटकरांचं मत्स्यगंधा आणि गिरीश कार्नाडांचं तुघलक ही नाटकं आहेत. त्यांच्यावरती सुद्धा याच धर्तीचा कार्यक्रम करण्याची माझी इच्छा आहे. सर, तुम्ही हॅमलेटबद्दल काय सांगाल? हॅमलेट हे विल्यम शेक्सपियर या जगप्रसिद्ध नाटककाराचं श्रेष्ठ नाटक. ही एक शोकात्मिका आहे. आणि या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचं कथानक अतिशय गुंतागुंतीचं आहे. त्याचबरोबर या नाटकाचा विशेष भाग म्हणजे त्याच्यामधले एकल संवाद, सॉलिलोक्वीज. टू बी ऑर नॉट टू बी ही हॅमलेटमधली सॉलिलोक्वी तर तू ऐकलेली असशीलच. म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी हे वचन आपल्याकडं जसं काही तुकाराम किंवा रामदास यांच्यासारख्या लोकांचे श्लोक किंवा ओव्या जशा आपण म्हणींसारख्या वापरतो, तसे शेक्सपियरचे संवाद हे सामान्य लोक त्यांच्या बोलण्यामध्ये म्हणींसारखे वापरतात. तुला एक त्याची झलकच दाखवतो. चालेल. To be or not to be.
दॅट्स द क्वेश्चन. आहे का अधिक उमदेपणा निमूटपणे सहन करण्यात गोफण फेक आणि शरवर्षाव बेलगाम दैवाचा, का हाती शस्त्र घेऊन प्रतिकार करण्यात संकटाच्या महासागराचा? मरण म्हणजे झोपी जाणं, अधिक काही नाही. जर झोपी जाऊन संपवत असू आपण मनाला छळणारे क्लेश आणि देहाच्या वाट्याला येणारे स्वाभाविक आघात, तर धर्मनिष्ठच ठरेल असा कृतार्थ शेवट. मरण जर त्याला छळत नसती मृत्यूनंतरच्या कशाची तरी अगम्य भीती, तो देश जिथे पोचलेला कोणीही परतून येत नाही, तिथं झेपावण्याची कल्पनाच माणसाला सुन्न आणि विवश करते आणि भाग पाडते आहे तेच दुःख जिणं जगत राहण्याकरता. आमची विवेकबुद्धीच आम्हाला भ्याड बनवते. विझून जातात उफाळणाऱ्या रक्ताचे निर्धार, नामशेष होतात उत्तुंग झेप घेणाऱ्या साहसी योजना स्वतःतच ओहटून. सर, नागमंडल सादर करतानाचा अनुभव काय होता? नागमंडल हे नाटक स्त्री व्यक्तिरेखा केंद्रित आहे. म्हणजे त्याच्या केंद्रस्थानी एक स्त्री आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणून तुला सांगतो की गिरीश कार्नाडांनी याच्यामध्ये ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये व्यभिचार म्हणतो तो विषय अत्यंत संवेदनाक्षम पद्धतीने हाताळलेला आहे. वस्तुतः ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी गिरीश कार्नाडांच्या नागमंडल या नाटकाबद्दल असं म्हटलं होतं की व्यभिचारासारखा प्रकार अत्यंत कुशलतेनं हाताळणारा गिरीश कार्नाड हा एकमेव नाटककार आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तसं नागमंडल ही एका स्त्रीनं केलेल्या आजकालच्या भाषेतल्या व्यभिचाराची गोष्ट आहे. या नाटकामध्ये एक असा प्रसंग आहे की तिचा प्रियकर आणि ती एकांतात असतात. त्यावेळी तिचा प्रियकर तिला जवळ घेऊन तिचं चुंबन घेतो. परंतु स्त्री पुरुष संबंधांची फारशी माहिती नसणारी राणी त्याच्या या औचित केलेल्या कृतीमुळे बावरून जाते आणि बाजूला जाऊन गुडघ्यामध्ये मान घालून रडायला लागते आणि त्याला म्हणते की मला माहिती होतं तुम्ही असंच काहीतरी करणार म्हणून. तुम्ही जेव्हा लाडीगोडी लावायला सुरुवात केलीत ना तेव्हाच मला कळलं होतं. शी, आता माझे आई अप्पा काय म्हणतील? याच्यावरती तिचा प्रियकर म्हणतो, अरेच्छा, आई अप्पा काय म्हणतील? ते म्हणतील उत्तम झालं, आमची मुलगी आता योग्य मार्गावरती चालायला लागली. त्याच्यावरती राणी म्हणते, काहीतरीच बोलू नका हा, आणि माझ्या आई अप्पांबद्दल तर असं अजिबात बोलू नका. मी तुमची बायको आहे, तुम्ही मला काहीही बोललात, माझ्याबरोबर काहीही केलं तरी ते चालेल, पण आई अप्पांबद्दल असं बोलायचं नाही. शी, कुत्र्या मांजरांचा खेळ. त्याच्यावर नागप्पा म्हणतो, अरेच्छा, त्या कुत्र्या मांजरांनीच असं काय पाप केलंय म्हणून तू त्यांची नावं घेतेस? मुसळधार पावसात डराव डराव करणारे बेडूक, अंधारात मूकपणे वावरणारं कासव, कोल्हा, खेकडा, मुंगी, धामण, बगळे सगळेच जमिनीनं आपला गंध असं म्हणतात पसरावा तसा गंध मादी पसरवत असते. मग त्या गंधानं मत्त झालेला नागराज राणी करता वेडापिसा होतो. व्याघ्रराज मादी करता तळमळायला लागतो. गुलमोहरातनं लाल भडक कारंजी उसळतात, वडाच्या पारंब्या खाली उतरून जमिनीला स्पर्श करतात, तेव्हा त्या स्पर्शानं जमीन जणू खुलते. त्यावेळी त्यांची मुळं पिंपळाच्या चिंचोळ्या जागेत, ओढ्याच्या ओढाळ प्रवाहात, गाऱ्याच्या दगडांच्या कपारीत, आकाशाच्या अंतराळापासून पाताळापर्यंत पालवी फुटून सर्वांगानं विस्तारत फुलणाऱ्या फळणाऱ्या प्रत्येकाच्या आत खोल खोल विळखा घालून एकरूप होऊन तृप्ती, क्षीण आणि मग वेगळं होणं. सगळीकडं हेच, राणी सगळीकडं हेच. सर, गिरीश कार्नाड यांच्या हयवदन या नाटकाच्या संहितेवर काम करतानाचा अनुभव कसा होता? गिरीश कार्नाडांची नाटकं ही ऐतिहासिक कथानकावरती किंवा पौराणिक कथेवरती
किंवा लोककथांवरती आधारित असतात. हयवदन हे कार्नाडांचं असंच एक लोकविलक्षण नाटक. कथा सरितसागर नावाचा आपल्याकडचा एक प्राचीन साहित्य प्रकार आहे. विक्रम वेताळाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असतीलच. त्याच्यासारखी ही एक गोष्ट आहे. गोष्टीचा सारांश असा आहे, एकदा एक स्त्री, तिचा पती आणि तिचा भाऊ असे एका प्रवासाकरता जातात. प्रवासामध्ये जेवणाकरता थांबलेले असताना एक वाटेत देवीचं मंदिर लागतं. त्या मंदिरामध्ये या स्त्रीचा पती देवीच्या दर्शनाला जातो. पण त्या देवीच्या अकराळ विक्राळ मूर्तीकडे बघताना न जाणो त्याच्या मनामध्ये अशा काही भावना दाटून येतात की त्याला आपलं मस्तक देवीच्या पायावरती अर्पण करण्याची दुर्दम्य इच्छा होते आणि तो बाजूलाच ठेवलेला परशू घेऊन आपलं मस्तक कापून देवीच्या चरणावरती वाहतो. इकडे ही स्त्री आणि तिचा भाऊ दोघे त्याची वाट पाहत बसतात. काही वेळाने या स्त्रीचा भाऊ हा कुठे गेला असं म्हणून त्या मंदिराकडे जातो. तिकडे गेल्यावरती त्याला दिसतं की आपल्या बहिणीचा नवरा मस्तक कापलेल्या अवस्थेमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. आता बहिणीला जाऊन आपण काय सांगायचं, त्यापेक्षा आपणही आपलं जीवन इथेच संपवून टाकूया या विचाराने तो त्या परशुनी आपलं स्वतःचं मस्तक कापून देवीला अर्पण करतो. थोड्या वेळानं ही स्त्री सुद्धा तिकडे मंदिरात जाते आणि तिला आपला पती आणि भाऊ हे दोघेही जण रक्ताच्या थारोळ्यामध्ये मरून पडलेले आढळतात. त्यामुळे निराश होऊन तीही आपलं मस्तक कापण्याकरता जाते. तोच देवी प्रगट होते आणि तिला सांगते की मुली तू असं करू नकोस, तुला काय हवंय? तर ती म्हणते, आई दुसरं काही नाही, मला माझा पती आणि भाऊ पुन्हा जिवंत व्हायला हवेत. एवढंच ना, मग तू असं कर, त्यांचं मस्तक त्यांच्या धडाला बरोबर जोड आणि त्या जोडावरती या परशूचा एक हलकासा स्पर्श कर. दोघेही जण जिवंत होतील. हा, फक्त एक काळजी घे की चेहऱ्याचा भाग बरोबर त्या देहाच्या या भागाला लावण्याची खबरदारी घे. स्त्री ही काळजी घेते, पण चुकून आपल्या पतीचं मस्तक भावाच्या धडाला आणि भावाचं मस्तक पतीच्या धडाला लावते आणि ते दोघेही जण जिवंत होतात. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की आता या स्त्रीचा पती कोण आणि भाऊ कोण? आता वरकरणी भक्त ही गोष्ट अगदी साधीशी आहे, पण या एका साध्या कथाबीजातनं कार्नाडांनी हयवदन सारखं एक अत्यंत लोकविलक्षण असं नाटक निर्माण केलेलं आहे. तर मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि सफर ग्लॅमरस दुनियेची ही वेब सिरीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट एपिसोडच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.